नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण मिक्सरची भांडी साफ स्वच्छ कशी करायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये आतल्या बाजूने पात्याच्या शेजारी म्हणा असे लाल डाग पडतात। आपण मसाला किंवा काही वाटतो त्यामुळे काय होतं की मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल डाग पडतात, ते सहजी निघत नाही। तर आपण मिक्सरच्या दोनही छोटं आणि मोठं भांडं दोनही भांड्यांचे डाग काढणार आहोत आणि घरातच असलेल्या साहित्यामध्ये। तर सर्वात आधी तुम्ही पाहू शकता मी इथं मिक्सरचं छोटंसं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये पण बघू शकता ब्लेड असतं त्या ठिकाणी किंवा पातं म्हणतात, त्या पात्याच्या साईडला इथं लाल डाग असतात। तर त्यानंतर मी इथं 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा मी सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं घेतलेला आहे सोडा, खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि जो आपल्या घरामध्ये असतो तो सोडा घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी घेतलेलं आहे पाणी, थोडंसंच पाणी घ्यायचं आहे, अगदी जास्त पाणी घ्यायचं नाही आहे, थोडंसंच पाणी घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घ्यायचं आहे या भांड्याचं आणि मिक्सरला आपण 1-2 मिनटं फिरवून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता अतिशय क्लीन स्वच्छ असं भांडं झालेलं आहे, जे काही याच्यामध्ये डाग होते संपूर्ण निघून गेलेले आहेत। आता याच भांड्याची पाठीमागची बाजू कधी कधी आपण घासताना विसरतो किंवा खूप घाई असते, त्यावेळेस आपण त्याला इग्नोर करतो, ती घासत नाही। मग काय होतं की त्या पाठीमागच्या बाजूने जे पाणी साचतं त्याला उग्र वास येतो, ह्या भांड्याच्या साईडच्या पाठीमागच्या बाजूला वास येतो। तर त्यासाठी इथं मी एकाच वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे पाण्याने मी आता ही मिक्सरची भांड्याची पाठीमागची बाजू इथं घासून घेणार आहे। रोजच्या वापरातील एखादा दात घासण्याचा ब्रश असेल, जर तुम्ही वापरत नसाल तर जो तुम्ही टाकून दिला असेल तो ब्रश घ्यायचा आहे आणि या पाण्याने आपण हे मिक्सरच्या पाठीमागची भांड्याची बाजू बघू शकता अशा प्रकारे क्लीन करून घ्यायची आहे, जेणेकरून वास वगैरे येणार नाही। तर बघा संपूर्ण मिक्सरच्या भांड्याची देखील मी अशी पाठीमागची बाजू याच पाण्याने पूर्ण अशी घासून घेतलेली आहे आणि तुम्ही पण हा उपाय नक्कीच करा, तुमच्यासाठी खूप उपयोगी येईल। आणि त्यानंतर काय होतं की भांड्यामध्ये आपण प्रत्येक वेळी मिक्सरचं भांडं उन्हामध्ये ठेवणं शक्य होत नाही, तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी मिक्सरचे भांडे उन्हामध्ये नक्कीच ठेवा, जेणेकरून त्यामध्ये वाससुद्धा येणार नाही। तर इथं बघू शकता अशा प्रकारे मिक्सरचं भांडं आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने देखील आपण स्वच्छ असं क्लीन केलेलं आहे। आता त्यानंतर मिक्सरचं मोठं भांडं म्हणजे मध्यम आकाराचं भांडं असतं, मिक्सरला 3 भांडे येतात, तर इथं मध्यम आकाराचं जे भांडं आहे थोडंसं मोठं आहे साईजने। तर इथं बघू शकता या भांड्याला हँडल देखील आहे धरण्यासाठी आणि याच्यामध्ये पण डाग आहेत आणि याच्यामध्ये पण वास येतोच थोडासा। तर त्यासाठी मी इथं त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, अर्धा ग्लासपेक्षा पण कमी पाणी आणि 1 चमचा मी याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे। आणि जर तुम्हाला हे पाणी किंवा हे भांडं मिक्सरला जर फिरवायचं नसेल तर काय करायचं की जो आपला दात घासण्याचा आपण टाकून दिलेला जो ब्रश असतो तो ब्रश घ्यायचा आहे आणि त्या ब्रशनेच आपण घासून घ्यायचं आहे पातं किंवा जे बघू शकता मिक्सरच्या भांड्याला आतून जे ब्लेड आहे त्या ठिकाणी असं घासून घ्यायचं आहे। किंवा घासण्यासाठी वेळ लागतो मिक्सरला, जर तुम्हाला फिरवायचं नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्रशने घासून घेऊ शकता। आणि हँडल पण तुम्ही बघू शकता अतिशय पांढरा शुभ्र कलरचं हँडल आहे आणि त्याला पण भरपूर असे डाग आहेत, म्हणजे हात लागतात किंवा ते मळलेलं आहे तर ते डागसुद्धा सहज निघून जातात इथं। तर इथं ह्याच पद्धतीने मी ब्रशच्या साह्याने असं हे पूर्ण हँडल देखील स्वच्छ क्लीन करून घेणार आहे याच पाण्याने। तर इथं बघू शकता मिक्सरचं हे मोठं भांडं देखील मी असं स्वच्छ केलेलं आहे याच पाण्याने, मिक्सरला न फिरवता फक्त ब्रशच्या साह्याने असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्याचं हँडल देखील खूप स्वच्छ आणि बघू शकता छान असं पांढरा शुभ्र कलर त्याला आहे, स्वच्छ निघलेला आहे। तर आठवड्यातून एकदा तरी तुम्ही मिक्सरचे भांडे घासल्यानंतर आहे ना उन्हामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण काय होतं की त्याच्यामध्ये जो काही उग्र वास येतो, आपण मिरची वाटतो, मसाला वाटतो, त्यांचा वास त्याच्यामध्येच राहतो। आपण भांडी घासण्यासाठी साबण वापरतो, जेल वापरतो, पण त्याने तेवढा वास हे होत नाही। तर शक्यतो होईल तेवढं उन्हामध्ये पण मिक्सरचे भांडे आठवड्यातून एकदा ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही पण हा उपाय नक्की करा। आणि मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ इतरांना तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर 1 लाईक मात्र नक्की करा आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा। तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अजून कोणत्या गोष्टींची माहिती आहे किंवा तुम्हाला माहिती पाहिजे
ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.